अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 10 ते 12 उपाय जाणून घेणार आहोत, जे आपल्याला गुरुवारी म्हणजेच गणेश जयंतीच्या दिवशी आवर्जून करायचे आहेत. कारण बघा, वर्षातून एक दिवस आपल्याला मिळतो, या दिवसाची ही संधी जी आहे ती आपल्याला सोडायची नाही आहे. हा दिवस कोणता? तर माघी गणेश जयंती. गुरुवारी 22 जानेवारीला आहे माघी गणेश जयंती. त्यासोबतच तिलकुंद चतुर्थी आणि विनायक चतुर्थी हे योग जुळून आलेले आहेत. त्यामुळे दुग्ध शर्करा योग जो आहे तो हा दिवस असणार आहे. त्यामुळे ही संधी आपल्याला अजिबात सोडायची नाही. तर बघा, दुधात साखर तशा पद्धतीनेच हा योग जो आहे तो आहे. त्यामुळे हे तीनही योग एकत्र आल्यामुळे आपल्याला भरपूर सेवा करायच्या आहेत. त्यासोबतच छोटे छोटे उपाय देखील करायचे आहेत. उपाय कशासंबंधी करायचे आहेत? तर बघा, शैक्षणिक अडचणी सोडवण्यासाठी, आईने मुलांसाठी, मुलांची प्रगती होण्यासाठी, त्यासोबतच बघा, कर्जाची जर समस्या असेल, आर्थिक समस्या असेल, या सगळ्या समस्या सोडवण्यासाठी किंवा तुमच्या विवाहामध्ये जर अडचणी येत असतील, वैवाहिक जीवन जर सुरळीत नसेल, तर नक्कीच हे छोटे छोटे उपाय जे आहेत ते तुम्ही करून बघा. तुम्हाला फरक जो आहे तो नक्कीच जाणवेल. आता उपाय आपल्याला कोणते करायचे आहेत ते जाणून घेऊयात. तर बघा, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे या दिवशी म्हणजे गणेश जयंतीच्या दिवशी आपल्याला गणेश मूर्तीवरती गणपती अथर्व शीर्ष म्हणून आवर्जून अभिषेक जो आहे तो करायचा आहे. मग तुम्ही दुधाने अभिषेक करू शकता किंवा पंचामृताने करा किंवा साध्या पाण्याने जरी केला तरी देखील चालेल. पण बघा, इतर वेळेस पण आपण पाण्याने करतच असतो. त्यामुळे हा दिवस एवढा महत्त्वाचा आहे, तर तुम्ही या दिवशी आवर्जून पंचामृताचा वापर करणं गरजेचं आहे. तरी देखील बघा, अगदीच वेळेवरती तुम्हाला जर शक्य नसेल तर दुधाने किंवा पाण्याने आवर्जून 21 वेळेस गणपती अथर्व शीर्ष म्हणून अभिषेक जो आहे तो करायचा आहे. त्यासोबतच बघा, गणपती स्तोत्र 11 वेळा 21 वेळा आपल्या घरामध्ये म्हटलं गेलं पाहिजे. या दिवशी बघा, तुमच्या घरामध्ये जर लहान मुलं असतील तर त्यांना नक्कीच सोबत घेऊन बसा हा विधी करताना. किंवा जर छोटी बाळं असतील, झोपली वगैरे असतील, तर त्यांना हे तीर्थ जे आहे ते थोडं थोडं प्यायला द्या. अशा पद्धतीने हा पहिला उपाय जो आहे आपल्याला करायचा आहे. पुढचा जो उपाय आहे तो बघा, या दिवशी आपल्याला हिरव्या वस्तूंचं दान देखील करायचं आहे. आता बघा, हिरवा रंग हा बुध ग्रहाशी संबंधित आहे आणि गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत. त्यामुळे आपल्यावरती बुधाची कृपा व्हावी किंवा तुमच्या पत्रिकेतील बुध ग्रह जर कमजोर असेल किंवा चांगल्या स्थितीत जरी असेल तरी देखील बुधाचे चांगले परिणाम कायम राहावेत, यासाठी या दिवशी हिरव्या वस्तूंचं दान अवश्य आपल्याला करायचं आहे. त्यामध्ये बघा, तुम्ही हिरव्या वस्त्राचं दान करू शकता. एखादी गरजू व्यक्ती असेल तर तिला हिरव्या रंगाचे कपडे तुम्ही दान करू शकता. या व्यतिरिक्त हिरवे धान्य, हिरवे मूग असतील, अशा पद्धतीने आपल्याला यथाशक्ती तुम्हाला जसं शक्य होईल त्याप्रमाणे आपल्याला दान जे आहे ते करायचं आहे. त्यानंतर बघा, या दिवशी मुगाची डाळ आवर्जून पक्ष्यांना खायला घालायची आहे. पक्ष्यांसाठी बघा, रोज धान्य घालावं, पण या दिवशी आवर्जून खायला घालावी मुगाची डाळ किंवा हिरवे मूग तुम्ही रात्री भिजत घाला आणि दुसऱ्या दिवशी पक्ष्यांना आपल्याला म्हणजे तुम्ही खायला घालू शकता. हा छोटासा उपाय जो आहे तो तुम्ही नक्कीच करून बघा. त्यानंतर बघा, या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांना हळद अर्पण करायची, आवर्जून हळद जी आहे ती अर्पण करायची आहे आणि त्यासोबतच सिंदूर देखील अर्पण करायचा आहे. हळद आणि सिंदूर. सिंदूर म्हटलं तर बघा, गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे. त्यामुळे सिंदूर गणपती बाप्पांच्या कपाळावरती लावायचा आहे आणि गणपती बाप्पांच्या कपाळी लावल्यानंतर त्याच बोटाने तोच सिंदूर जो आहे तो आपल्या कपाळावरती लावायचा आहे. असं केल्याने आपलं मानसिक स्थैर्य जे आहे ते ठीकठाक राहण्यास मदत होत असते किंवा आपल्याला मानसिक त्रास असेल तर त्यामधून देखील आपली मुक्तता होण्यास मदत होते. आणि त्यासोबतच आपण जे काही कार्य म्हणजे जे काही काम करतो त्यामध्ये देखील आपल्याला यश मिळण्यासाठी मदत होत असते. हळद देखील आपल्याला आवर्जून अर्पण करायची आहे. चिमूटभर का होईना, पण हळद आपल्याला बाप्पांना अर्पण करायची आहे. ओम गंग गणपती नमः असं म्हणून आपल्याला हळद बाप्पांना अर्पण करायची आहे. त्यानंतर बघा, गणपती बाप्पांना मोदक अतिशय प्रिय आहेत. यासोबतच केळी, लाडू हे सर्व काही गणपती बाप्पांना आवडतं, हे आपल्याला माहीतच आहे. पण मोदकापेक्षाही श्रेष्ठ नैवेद्य आपल्याला गणपती बाप्पांना या दिवशी दाखवायचं आहे. तर मोदकापेक्षा श्रेष्ठ नैवेद्य काय असू शकतो? तर बघा, या दिवशी म्हणजे गणेश जयंतीच्या दिवशी तिलकुंद चतुर्थी देखील आहे. त्यामुळे या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांना तिळाचे लाडू, तिळाची चिक्की किंवा तिळापासून बनवलेला एखादा पदार्थ नैवेद्य म्हणून दाखवायचा आहे. तुम्ही मोदक, लाडू जे नैवेद्य दाखवायचे आहे ते दाखवू शकता, पण त्यासोबतच तिळाचा नैवेद्य आपल्याला म्हणजे तिळाच्या नैवेद्याचा समावेश आपल्याला करायचा आहे. शक्य झालं म्हणजे तुम्हाला जर शक्य नसेल तर मग तुम्ही अभिषेक करणार आहात त्यामध्ये थोडेसे तीळ घाला आणि त्या पाण्याने अभिषेक तुम्ही घालू शकता. परंतु तिळाचे लाडू किंवा तिळाचा एखादा पदार्थ बनवण्याचा पुरेपूर प्रयत्न करा. त्यानंतर बघा, गणेश जयंतीला गणेश जन्माच्या दिवशी हत्तीला हिरवा चारा खाऊ घालायला महत्त्व आहे. परंतु
प्रत्येकाला हत्ती मिळेलच असं नाही. त्यामुळे बघा तुम्ही गाईला जरी हिरवा चारा खाऊ घातलात तरी चालेल. अशा पद्धतीने हिरवा चारा जर खाऊ घातलात तर आपला बुधग्रह जो आहे तो मजबूत होतो. त्यासोबतच बघा आपल्या कामांमध्ये जे अडथळे येतात ते दूर होण्यासाठी आपल्याला मदत मिळत असते आणि आपलं जे भाग्य आहे ते उजळण्यासाठी देखील आपल्याला मदत मिळत असते. यानंतर बघा आपला मुख्य दरवाजा सकाळी आता बघा अर्थात गणेश जयंती असल्यामुळे आपल्या मुख्य दरवाजाची आवराआवर आपण करणारच आहोत. हळदीचं लेपन वगैरे आपण करणारच आहोत. त्यासोबतच एक काम आपल्याला करायचं आहे ते कसं तर बघा आपल्या मुख्य दरवाजाच्या वरती जर गणपतीची मूर्ती असेल तर तिथे गणपतीच्या दोन्ही बाजूला आपल्याला एक टिपका हळदीचा आणि एक टिपका कुंकवाचा अशा प्रकारे 2 म्हणजे रिद्धी-सिद्धीच्या नावाने आपल्याला 2 टिपके जे आहेत ते द्यायचे आहेत. त्यानंतर बघा उंबरठा पूजन वगैरे आपण म्हणजे विशेष तिथींना करतच असतो. त्या पद्धतीने आपल्याला या दिवशी देखील करायचे आहेत. यानंतर बघा तुम्हाला जर व्रत करणं शक्य असेल तर नक्कीच या दिवशी म्हणजे गणेश जयंतीच्या दिवशी तुम्ही आवर्जून व्रत करा. कारण बघा वर्षाकाठी एक दिवस येत असतो त्यामुळे शक्य असेल तर व्रत करायला काही हरकत नाही. पण जर व्रत करणं जर शक्य नसेल तुम्हाला तर सेवा करायला विसरू नका. आता सेवा म्हटलं तर बघा गणेश चालीसाचं पठण आपल्याला या दिवशी आवर्जून करायचं आहे. सेवा करायच्या म्हटलं तर भरपूर सेवा असतात, पण बघा ज्या काही महत्त्वाच्या सेवा असतात ना, त्याचा जर आपण आपल्या नित्यसेवेमध्ये किंवा अशा विशेष तिथींना समावेश केला तर नक्कीच आपल्या जीवनातल्या भरपूर अडचणी सुटण्यासाठी मदत होत असते. कारण बघा आपण प्रयत्न करत असतो, पण त्या प्रयत्नांना दैवी शक्तीची साथ मिळत नाही आणि जर आपल्या कामांमध्ये सतत विघ्न येत असतील तर तुम्हाला गणेश चालीसाचं पठण जे आहे ते करणं गरजेचं आहे. तर तुम्ही या गणेश जयंतीच्या दिवशी सुरुवात करा आणि इथून पुढे येणाऱ्या दर मंगळवारी तुम्ही करायला सुरुवात करा. नक्कीच तुमच्या कामांमध्ये जी विघ्न येत आहेत ती दूर होण्यासाठी मदत होणार आहे. त्यासोबतच बघा ओम गंग गणपती नमः या मंत्राचा मनातल्या मनात आपल्याला संपूर्ण दिवसभर जप देखील करायचा आहे. आता यानंतरचा उपाय बघा आपल्याला करायचा आहे तो म्हणजे ज्यांचं लग्न जमत नाही आहे, म्हणजे भरपूर प्रयत्न करून झाले, स्थळं येतात पण काही ना काही कारणांमुळे जर जमत नसेल तर तुम्ही एक छोटासा उपाय जो आहे तो करून बघा. 100% याचा शुभ परिणाम तुम्हाला दिसून येईल. आता आपल्याला करायचं काय आहे तर बघा गणेश जयंतीच्या दिवशी आपल्याला 11 हळकुंड गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहेत. प्रत्येक हळकुंड अर्पण करताना ओम गंग गणपती नमः असं म्हणायचं आहे आणि प्रार्थना देखील करायची आहे. आणि ही जी हळकुंड आहेत ती संध्याकाळी किंवा थोड्या वेळाने आपल्याला उचलायची आहेत आणि एका पिवळ्या रंगाच्या कपड्यामध्ये घ्यायचे आहेत. आता पिवळ्या रंगाचाच कपडा घ्यायचा, त्यामध्ये ही हळकुंड बांधायची आणि जर तुमची वेगळी रूम असेल तर तिथे तुम्हाला ठेवायचे आहेत. पण जर नसेल, जर वेगळी रूम नसेल तुमची, तर ही हळकुंड जी आहेत ती तुमच्या जवळ तुम्हाला ठेवता येतील किंवा तुमचा एखादा कप्पा असेल कुठे तर तिथे ठेवायचे आहेत. पण शक्यतो त्यावरती कोणाची सतत नजर पडणार नाही, म्हणजे बाहेरून जाणाऱ्यांची नजर पडणार नाही अशा पद्धतीने आपल्याला ही आपल्याजवळ ठेवायची आहेत. आता ही कधीपर्यंत ठेवायची तर बघा जोपर्यंत तुमचा विवाह संपन्न होत नाही तोपर्यंत. आता लग्न ठरलेलं आहे तर विसर्जन करायची का तर नाही. बघा जोपर्यंत तुमचा विवाह पूर्ण होत नाही तोपर्यंत तुमच्याजवळ ही ठेवायची आहेत आणि त्यानंतर आपल्याला ही विवाह झाल्यानंतर आपल्याला ही जी हळकुंड आहे ती विसर्जन करायची आहेत. यानंतर बघा जर तुम्ही घर घेण्यासाठी प्रयत्न करत असाल, म्हणजे घरासाठी प्रयत्न करत आहात, लोनचं काम होत नाही आहे किंवा इतर अनेक समस्या जर येत असतील घर घेण्यामध्ये, तर तुम्ही हा एक छोटासा उपाय जो आहे तो करून बघा. या दिवशी गणेश पंचरत्न स्तोत्र जे आहे ते या दिवशी तुम्हाला म्हणायचं आहे आणि इथून पुढे येणाऱ्या प्रत्येक चतुर्थीला तुम्हाला म्हणायचं आहे. बघा हा उपाय करून बघा. घर घेण्यामध्ये जर काही समस्या येत असतील किंवा घर नावावर होत नसेल तर हा छोटासा उपाय तुम्ही आवर्जून करून बघा, तुम्हाला नक्कीच यश मिळेल. तर असे हे छोटे छोटे उपाय आहेत जे आपल्याला गणेश जयंतीच्या दिवशी आवर्जून करायचे आहेत आणि अगदी मनोभावे विश्वासाने करायचे आहेत आणि त्यामध्ये सातत्य देखील ठेवायचे आहे. नक्कीच गणपती बाप्पा आपली सगळी विघ्न दूर करतील आणि आपल्या स्वप्नांच्या दिशेने आपल्याला घेऊन जातील. व्हिडिओतील माहिती जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.